निवेदक आपल्या जेत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबड्या, वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जेत इथे मिळतील. श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड, आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं, गाई, म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर, शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स, वासरं, कोकरं, पिल्लं यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला. फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ञ मार्गदर्शनही, ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील. व्यावसायिक दृष्टीने पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा. तर लक्षात ठेवा, आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जेत. पत्ता राजे महाराणा प्रताप चौक, सातारा विजयपूर रोड, जेत. टॅगलाईन शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप, निरोगी प्राणी, आनंदी जीवन. आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज. आमच्या असंख्य ग्राहकांना वर्ल्ड्स ॲनिमल डेच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, आज 4 ऑक्टोबर 2025 आज ॲनिमल डे असून संपूर्ण जगामध्ये ॲनिमल डे साजरा केला जातो. लोकशाही महाराष्ट्राच्या माध्यमातून हा घेतलेला एक संक्षिप्त आढावा आपण पाहत आहोत. 4 ऑक्टोबर सर्व सृष्टीवर प्रेम करा हे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे सांगितलेले आहे, परंतु गेल्या काही दशकात आपण त्यापासून दूर जाऊ लागलेलो आहोत आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे. फक्त आपल्याकडेच नाही तर जगात अनेक ठिकाणी सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांना क्रूरपणे वागवले जाते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते. ही परिस्थिती बदलून सजीवाबद्दलची ममता व्यक्त करण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो. काही पाळीव प्राण्यांना आपण अतिशय चांगले वागवतो तर काहींना दिवसभरामध्ये खायलाही मिळत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी विविध कार्यक्रम जगभरामध्ये आयोजित केले जातात. लहान मोठ्या पाळीव भटक्या अशा सर्व प्राणीमात्रांचा यामध्ये समावेश होतो. खरे तर माणूस आणि इतर प्राण्यांची मैत्री ही खूपच जुनी आहे, परंतु हे संबंध आता अनेक कारणांनी ताणले जाऊ लागलेले आहेत. जंगलातील प्राण्यांचा चोरटा व्यापार, प्राण्यावर प्रयोग करणे आणि त्यांना खाणेपिणे न देणे, कमी जागेत किंवा सतत बांधून ठेवणे, त्यांच्या आजाराकडे दुर्लक्ष करणे, त्यांच्याकडे नको तितके काम करून घेणे, जिवंत प्राण्यांचे अवयव काढून घेणे, प्राण्यापासून विविध वस्तू बनवणे, झुंज लावून एकाचा जीव जाईपर्यंत चालवणे, जिवंत प्राणी खाणे वा शिजवणे अशा आणि इतर अनेक प्रकारचे माणसे प्राण्यांचा छळ करत असतात. या मुख्य पशुपक्ष्यांची भाषाही आपल्याला समजत नसल्याने त्यांच्या समस्यात ही भरच पडते. याविरुद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर सामुदायिक आवाज उठवण्याचा आणि काही कृती करण्याचे महत्त्व वर्ल्ड ॲनिमल डेला सांगितले जाते. या निमित्ताने आपण प्राण्यापासून बनवलेल्या वस्तू, हस्तदंती, मूर्ती, कातडी बॅग्स वा पर्सेस इत्यादी खरेदी न करण्याचे ठरवून पशुपक्ष्यांना मिळणाऱ्या क्रूर वागणुकीस अटकाव करावा. हा घेतलेला लोकशाही महाराष्ट्राचा थोडक्यात आढावा. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.